भाई नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज एक नंतर दोन दोन गुलाल, एलियन पण आणि मथुर पण, काय बोलाल? सर्वप्रथम आज माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. माझा एलियन आणि मथुर दोघे पण आज गुलालात राहिले आणि मथुर फॅन फॅमिली कुटुंब 1001 दावणीचे जेवढे फॅन फॅमिली कुटुंब आहेत सगळ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या या गुलालाच्या माध्यमातून. तर माझ्याकडून सुद्धा जेवढे माझे फॅन फॅमिली कुटुंब आहेत, सगळे मित्रपरिवार आहेत, माझे नातेवाईक आहेत, माझे ग्रामस्थ असतील, मुंबई, सातारा, सांगली, कराड, प्रत्येक राज्यातील माझ्या फॅन फॅमिली कुटुंब आहेत, त्यांना खूप साऱ्या मी माझ्याकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. त्यांच्या आयुष्यात भरघोष यश येवो, सुख समृद्धी यश कीर्ती लाभो ही बरोबर. भरपूर सारी गुलाला आतापर्यंत तुमच्या डोक्यावर लागलेली आहेत, पण कुठेतरी आज नवीन वर्षाचा आणि कुठेतरी सकाळपासून ओढ लागली होती मथुर फॅन्सला की कधी गुलाल मिळते, काय बोला? थोडा गुलालापासून थोडासा वंचित होतो. कुठेतरी एक गाडी मार खात होती, तर एक गाडी कुठेतरी नियोजन जुळत नव्हतं आणि कधी कधी चुक्या होत असतात. पण आज दोघांनी साध्य करून दाखवलं. आज जी गोळवलीची गाडी होती सोन्या, बरोबर, हां, ते आमचे पंडित दादा आहेत, त्यांचा सोन्या होता आणि रणजित मुकादम त्यांचा एक नंदी होता, खंड्या. पण आमच्यासोबत रायबा होता. आता चांगल्या दिवशी नसतात विषय घ्यायचे, पण आता मी प्रामाणिकपणे घेत असतो, आता सुद्धा घेतो. पंडित दादा आमच्या गावामध्ये लग्नाला भेटला होता, मागे मथुरने टाकला होता त्याला सोन्याला, तेव्हा सुद्धा पंडित दादा मला बोलला, लग्नामध्येच बोलला, आम्ही बसायला आयर टाकायला गेलो होतो, का याच्या पुढे भाई आपली गाडी कधी करायची नाही, शुभमला तुम्ही सांगून ठेवा का आमच्यावर कधी नाव फिरू नको. तर मी पण त्यांना तिथे शब्द दिला होता. तर आज पंडित दादांनीच नाव फिरवायला लावला त्यांना आणि पंडित दादाला फोन सुद्धा केला मी, दादा का नक्की गाडी खेळायची ना, म्हणजे उद्या असं नको बोलायला का माहीत नव्हता मला. तर बोलतो नाही दादा, मला बोलते भाई होऊन जाऊ द्या. म्हणजे ह्या बैलगाडा क्षेत्रामध्ये असे लोक पण आहेत, ते मला चांगले जवळून बघायला भेटतात. जे आपण संबंध जपायला जातो तर हे का मांडायला लागतं का बाकीच्यांना कळू द्या, हे लोक तोंडावर काय बोलतात आणि पाठीमागून काय करतात, असं आहे. असू द्या, काय हरकत नाही, ज्याचे कर्म त्याच्या पाठीशी असतात. पण आज माझ्या एलियननी गुलाल मिळवून दिला. यो जनसामुग्र आहे आमचा जो फॅन फॅमिली कुटुंब आहे. नवीन वर्षाला आज आमच्या घरामध्ये सुद्धा खूप खुशी आहे आणि खूप आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी. बरोबर. म्हणजे तुमचं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की पंडित दादाशी तुम्ही प्रामाणिकपणे विषय मांडला होता. आता पण फोन करून मांडला होता मैदानामध्ये, उद्या बोलायला नको का माहीत नव्हतं म्हणून. पण याच्यासोबत रायबा पळाला आमचा उसाटण्याचा, आमचा घरचाच साध म्हणजे एखाद्याप्रमाणे. कारण की अक्षय आमचा एकदम आमच्या खांद्याला खांदा लावून असतो, त्याचा पूर्ण कुटुंब, अलंकार असेल, अक्षय, अजून बाकीचे सगळेच पोरं आम्हाला एकदम आमच्या घरचे सारखे संबंध आहेत. त्याच्यामुळे आज घरची गाडी पळाली आणि आमची जी सुंदर आणि मथुरची जोडी, हां, ती सुद्धा चांगली पळाली. मथुर नंतर जास्तीत जास्त सुंदरमध्ये घेतले, मग आनंदाची गोष्ट आहे आज. बरोबर. आणि कुठेतरी सोनूदादाची मी मगाशी मुलाखत घेतली, कुठेतरी कमेंट येत होत्या की शेफ्टीला हात न घालू, आज तसं झालं. मी बोललो ना, त्याच्या आधी पण बोललो होतो, पण ऐकतात कुठे हे लोक. कधी कधी ड्रायव्हर लोक स्वतःचा चालवायला बघतात, मग कुठेतरी आम्हालाच वाईट वाटतं. आम्ही तुम्हाला सांगतो तेवढं काम करा ना तुम्ही. बरोबर. जेव्हा मी सांगतो तू फटके मारा फक्त, शेपेला हात नका लावू, त्याने झेंडा वरती केला तर तो गेला, खाली दुसऱ्या नंदीने पळायचं आहे. बरोबर. पण आज जे सांगितल्याप्रमाणे कुणालने गाडी आणली आणि आम्हाला कुणालने गुलाल मिळवून दिली. दोन्ही गाड्या कोणाने झालेल्या? तो मी आज सुरेंद्र भाऊला फोन केला होता का भाऊ आहेत का मैदानामध्ये भुंगा, मग त्याला त्यांना बोललो असेल तर येणाऱ्या काळामध्ये एकत्र सुद्धा पळू. आपला एक बैलगाडा क्षेत्रातील आपला एक चांगला कुटुंब आहे, सगळे आपण एकत्र आहोत, भाऊ भाऊ म्हणून खेळत असतो. तर आपण एकामेकाची नंदी पण एकत्र टाकणार, एकामेकाच्या सोबत खेळ पण खेळणार. पण खेळ बोलून खेळलेला कधी चांगला असतो. असा कपट्या मनाने आपण तोंडावर चांगलं बोलतो ना, नंतर वाईट काम करतो, ते चांगलं नसतं. बरोबर. म्हणजे तुम्ही सुरेंद्र दादांना फोन केला होता भुंगा आणि एलियन पळवण्यासाठी? ते असं पण कॉल करत असतो मी, ते नाही पळवायसाठी नाही, आमचा पैरा फिक्स झाला होता रायबा आणि बरोबर हे. पण कदाचित असतात तर म्हणजे गाडी केल्याची होती. बरोबर. म्हणजे भुंगा सोबत गाडी केल्याची होती, गाडी खेळायची होती ना. मी असा लोकांसारखा नाही लपून चपून राहणारा. माझा नंदी हारो जितो मी नाव देत राहतो आल्या आल्या. बरोबर. आज मी तेवढा विचार करत बसत नाही ना, मी विचार करणार आहे नाही तर मी बांधावर बसणार आहे नाही. आणि या बैलगाडा क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा गर्व आणि घमंड कोणत्याही गाडा मालकाने केला नाही पाहिजे. मी काय आयुष्यभर मी लहानापासून हे नंदी घेत राहिलो आहे. आता सुद्धा जर या क्षेत्रामध्ये मला एवढा नाव दिलाय
तर मी अजून नंदी घेत राहणार आणि मी नक्कीच त्या फॅन फॅमिली कुटुंबासाठी नवीन नवीन नंदी माझ्या दावणीला उतरवणार. आणि जर एखाद्याने कधी चुकीची अशी लँग्वेज वापरली पण मग त्याच्यानंतर त्याच्यावर आम्हाला माहिती आहे काय करायचं असतं, काय मात करायचं असतं. पण आताच्या घडीला मुंबईचा खेळ खूप सुरळीत चाललाय, चांगला चाललाय, आनंद आहे आपल्याला. नवीन वर्षाच्या सगळ्याच गाडा मालकांना शुभेच्छा देतोय. येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचा या बैलगाडा क्षेत्राला कालबोट नाही लागला पाहिजे. बरोबर आहे. या शुभेच्छा. बरोबर आहे. धन्यवाद. बघा या साईडला तुम्ही बघू शकता A1 जोडी पलतंय. आतापर्यंत मला वाटतं खूप वेळा पळाली. राहुल दादांनी स्वतः प्रशंसा केली. सुंदर आणि माथुरची गाडी छान पलते. काय बोलाल, आज पण चांगला गुलाल आणि एक नवीन वर्ष आपला मराठी माणसाचं. नवीन वर्षाची सुरुवात देखील आम्हाला सुंदरनी चांगलीच करून दिलेली आहे. चांगला असा गुलाल प्राप्त झाला आणि A1 जोडी पळाली. सध्या समजा म्हणजे मथुर महबूब सारखी तरी नाही, पण पब्लिक A1 जोडी म्हणूनच ओळखते मथुर आणि सुंदरला. आज चांगला असा गुलाल प्राप्त केला. बरोबर. एक नातं अटूट झाले. आता गाडी ज्या वेळेला आपण टोलवर बघितली बघा, मथुर जवळ येतं त्याला चाटायला किंवा असं काही जवळ म्हणजे गोंजरायला. काय बोलाल? मथुर तसा प्रत्येक बैलाला येतो. मथुर प्रत्येक बैलाला जीव लावतो, माया लावतो आणि तो म्हणजे प्रेम करतो नंदीवरती. बरोबर. आणि नियोजन कसं काय झाला होता? कारण कुठेतरी मला वाटतं दहिलीचा मैदान मला वाटतं मथुरला पण हार भेटली होती आणि तुम्हाला पण. हो, तेव्हा आमच्याकडं एक चुकी झालेली, काळोख जास्ती झालेला. त्यात ती गाडी आमची गाडी म्हणजे तास पलटी केला. लक्ष कालोखात म्हणजे थोडासा घाबरला आणि गाडी त्या साईडला घेतली. तर आता काय करणार, कालोख सुद्धा भरपूर झालेला. नंदींची देखील चूक नाही. थोडं काय झालं म्हणजे बरोबर. अरे असायला पाहिजे म्हणजे हार पण पाहिजे, काहीतरी शिकायला जर मिळतं. प्रत्येक मैदानात जिंकल्या तर खूप घमंड सुद्धा वाढतो. बरोबर. आता जसं आता राहुल दादा स्वतः सुट्टीला असतात, म्हणजे त्यावेळेला काय तिथं बोलणं होतं? काय तिथं बोलणं झालं दादांचं, गाडी नीट गाडी थोडी आज सुट्टीला गडबड झाली माझ्याकडून. बैल लेट सुटला, बैल थोडा पडून होता त्यामुळे लेट सुटला. आणि तरीसुद्धा बैल अंतर कव्हर करून 1.5-2 छकड्याची गाडी पुढं पळत होती खाली. तेवढा अंतर कव्हर करून पुढं 1-1.5 छकड्याचा अंतर सुद्धा केला मथुर आणि सुंदर. बरोबर. आणि मला वाटतं मैदानामध्ये गाडी सांगून जमलेली होती, कारण कुठेतरी हारण्यावाल्यांची इच्छा होती मथुर सोबत गाडी हो नक्कीच. त्याही विशाल दादाला विचारलेला मथुर सोबत आम्हाला आज गाडी करायची. नाही, विशाल दादानी गाडी जमवली आणि आज गाडी झाली. गाडी 100% मैत्रीपूर्ण झाली. बरोबर. त्या साईडला हरण्यामध्ये पाला तो आमच्या जवळचाच बैल होता, मान्यमाचा केसरी होता. बरोबर. जवळचाच आंबेशिवचा. कारण कुठेतरी आजूबाजूची गावं असल्यानंतर ना, पण आताचा खेळ असं झाले ना की पैऱ्यामध्ये बैल दिला असल्यानंतर नाकार पण नाही करता येत. नाही नाकारता नाही. आता मैत्रीमध्ये गाड्या होतात. आज गाडी झाली तर उद्या पैऱ्यात दिसतो, असं चालू आहे. म्हणजे प्रत्येक मैदानात गाडी झाली की पैऱ्यात पळतो. मैत्रीपूर्ण गाड्या होतात आमच्या, तर प्रत्येक गाडी मैत्रीपूर्णच होते. आज पैऱ्यात पळवलं तर उद्या विरोधात सुद्धा पळालेलं. बरोबर. पण या सीझनला ना बघायला गेलं ना तर मथुर आणि सुंदरची गाडी मला वाटतं खूप जास्त गुलालामध्ये रंगलेली आहे. आणि मथुरला मला वाटतं सर्वात जास्त या सीझनची गुलाला सुंदर सोबत झालेली आहे. हो, आमच्या आतापर्यंत 6 गुलाला झाली. 5-6 गुलाला. 6 गुलाला फक्त एक गाडी पडली. एक गाडी पडली ती भुंगा सैराजची. बरोबर. आता त्यांच्याशी सुद्धा लवकरच गाडी होणार आहे. त्यांच्याशी पण लवकर ऑन स्क्रीन बोलतो, लवकरच गाडी होईल. बरोबर. कुठेतरी फक्त आम्हाला एक चान्स द्यावा त्यांनी, एवढीच इच्छा आहे. बरोबर. चला आता शेवटचा प्रश्न घेतो. बोनिवलीचा मैदान आणि तात्यांचे जे नियोजन असतं बघा, तात्या नसताना सुद्धा त्यांची मुलं करतात. हो, तात्या नसताना तात्यांचे ना आमचे जुने संबंध आहेत. पहिले देखील आमचे हरण्या म्हणून बैल होता तो तात्यांचा. पहिले गावठी बैल पळायचा, ते पळायला मला नाव नाही माहीत, माझ्या वडिलांना नाव माहीत असेल. बांडा होता. हां, बैल आमचे पळाले बंदीच्या आधी पळत होती. बरोबर. तेव्हा आमचा हरण्या म्हणून बैल पळत होता बंदीच्या आधी. म्हणजे त्यांच्या दावणीला मोन्या होऊन गेला, बांडा होऊन गेला. कुठेतरी त्यांची पैदास पण आता पळायला लागलेली आहे. म्हणजे येणाऱ्या कालामध्ये पण पैरे जुलतील वाटतं तुमचं. हो नक्कीच जुलतील. बरोबर. चला, चांगली गुलालाची एक गाडी रंगवली तुम्ही आणि सुंदर आणि मथुर A1 जोडी आता प्रेक्षक नाव देतात आणि कुठेतरी त्या नावावर खरं पण उतरतात. ते असंच राहावा गुलालामध्ये माझ्याकडून शुभेच्छा असते. धन्यवाद दादा. अशीच कायम गाडी आमची पळत राहील. आणि आता तरी सध्या हीच गाडी पळताना दिसेल मैदानांच्यात मथुर आणि सुंदर. शुभेच्छा तुम्हाला.